बहुचर्चित 2026 आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेच्या या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे आणि या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आज आपण प्रत्येक महत्त्वाचा तपशील अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. सर्वात आधी या महत्त्वपूर्ण संख्येकडे वळूया. 416 हा आकडा खूप काही सांगून जातो. महाराष्ट्रातील 29 आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या चौकीदार किंवा वॉचमॅन पदांच्या एकूण रिक्त जागांची ही संख्या आहे. ही एक अतिशय मोठी राज्यव्यापी भरती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 29 आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये ही थेट सेवा प्रवर्गातील पदे भरली जात आहेत. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आणि स्थिरता हे सगळं यात नक्कीच आहे. पण एक लक्षात घ्या, उमेदवारांची ग्रामीण किंवा निमशहरी भागात काम करण्याची तयारी असायला हवी. प्रत्यक्ष फील्डवर उपस्थित राहणे आणि रात्रपाळीत म्हणजेच नाईट शिफ्टमध्ये सुरक्षा आणि निगराणीचे काम करावे लागू शकते याची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. पात्रता आणि वेतन तपशील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. यासाठी अर्ज कोण करू शकतं? शैक्षणिक पात्रतेची अट खरंच अत्यंत सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. या स्थिर करिअरची सुरुवात करण्यासाठी केवळ 10वी उत्तीर्ण असणे म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी ही एक अतिशय सुलभ पात्रता आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. ही गणना 1 एप्रिल 2026 रोजी ग्राह्य धरली जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार बाकी सवलती अगदी स्पष्ट आहेत. ओबीसीसाठी 18 ते 41 वर्ष, एससी आणि एसटीसाठी 18 ते 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 18 ते 48 वर्षांपर्यंत वयात सवलत देण्यात आली आहे. आता सर्वात आकर्षक भाग वेतन. 10वी उत्तीर्णांसाठी मिळणारा हा पगार खरंच खूप उत्तम आहे. या पदासाठी S1 वेतन स्तर लागू आहे, ज्याचं मूळ वेतन 15,000 ते 47,600 रुपयांच्या घरात जाते. एवढंच नाही तर यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारखे लाभही मिळतात, जे सेवेच्या काळानुसार आणि पदोन्नतीनुसार लक्षणीयरित्या वाढत जातात. परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया. उमेदवारांची निवड नेमकी कशी होणार, हे समोरचे आव्हान काय आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही निवड प्रक्रिया अतिशय सरळ असली तरी तितकीच काटेकोर आहे. जुन्या पद्धतीची कोणतीही मॅन्युअल चाचणी इथे नाहीये. उमेदवारांना मराठी माध्यमातनं संगणक आधारित परीक्षा म्हणजेच CBT द्यावी लागेल. त्यानंतर अत्यंत सखोल कागदपत्र पडताळणी होईल आणि शेवटी गुणवत्ता यादीनुसार थेट नियुक्ती. अधिकृत अभ्यासक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे, पण 2014च्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर एक गोष्ट स्पष्ट होते. सामान्य ज्ञान, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, मराठी आणि हिंदी भाषेचे मूलभूत व्याकरण, तर्कक्षमता आणि बेसिक गणित या विषयांवर या परीक्षेत जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. हाच आपला बेस असणार आहे. इथे एक महत्त्वाचा आणि उमेदवारांमध्ये चर्चेत असलेला मुद्दा तटस्थपणे मांडणं गरजेचे. या विभागाच्या नावात आदिवासी हा शब्द आहे हे आपण जाणतोच, पण सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या विशिष्ट भरती प्रक्रियेत अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गासाठी कोणत्याही स्वतंत्र जागा दर्शवलेल्या नाहीत. ही बाब अनेक उमेदवारांनी निदर्शनास आणून दिली आहे, जी नक्कीच लक्षवेधी आहे. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, अर्ज प्रक्रिया. ऑनलाईन पोर्टलचा वापर करताना चुका टाळून अचूक अंमलबजावणी कशी करायची ते बघूया. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त ऑनलाईनच पूर्ण करायची आहे. नोंदणी करण्यासाठी चालू अवस्थेतील मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID असणं मस्ट आहे, कारण या सिस्टममध्ये OTPद्वारे होणाऱ्या पडताळणीवरच तुमची पुढची सर्व प्रक्रिया अवलंबून असणार आहे. आर्थिक तयारी ही तेवढीच महत्त्वाची आहे. या अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये तर राखीव, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये इतके नॉन रिफंडेबल शुल्क भरावे लागेल. माजी सैनिकांना मात्र यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. आता आपण अशा एका भल्या मोठ्या चुकीकडे लक्ष वेधूया जी अनेक उमेदवार करतात. अर्जाच्या कागदपत्र पडताळणीत सर्वात जास्त अर्ज का बाद होतात माहितीये? तर त्याचे मुख्य कारण म्हणजे नावातली तफावत. 10वीच्या प्रमाणपत्रावरील नाव आणि आधार कार्डवरील सध्याचे नाव यात जर थोडा जरी फरक असेल, विशेषतः विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत, तर तात्काळ अपात्र ठरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी कायदेशीर नाव बदलाचे प्रमाणपत्र किंवा गॅझेट म्हणजेच राजपत्र जवळ असणं अगदी बंधनकारक आहे.
आणि हे अपलोडचे नियम लक्षात घ्या. फाईल साईज आणि फॉर्मॅटचे नियम अक्षरशः अत्यंत कठोर आहेत. इथे केवळ JPG फॉर्मॅटच चालणार, नो PDF. जर PDF अपलोड करायला गेलात किंवा 100 KB पेक्षा मोठा फोटो किंवा 200 KB पेक्षा मोठी स्वाक्षरी अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर फॉर्म तिथेच अडकेल, सबमिट होणारच नाही. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वयातील सवलत किंवा कोणत्याही आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला म्हणजेच व्हॅलिड डोमिसाईल सर्टिफिकेट असणे 100% सक्तीचे आहे. जात प्रमाणपत्र आणि हे डोमिसाईल जर मुदतीतील नसेल तर दुसऱ्या टप्प्यात थेट रिजेक्शन होऊ शकते. महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदत. ह्या भरतीचे द फायनल काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. अर्ज करण्यासाठी मिळालेला हा वेळ खरंच खूप मर्यादित आहे बरं का. 27 एप्रिल 2026 रोजी हे पोर्टल उघडेल, 15 मे ही पहिली मुदत आहे आणि 18 मे 2026 रोजी रात्री 11:55 ते कायमचे बंद होईल. शेवटच्या दिवसाची वाट अजिबात पाहू नका. सर्व्हर डाऊन होणे किंवा साईट क्रॅश होणे अशा अडचणी हमखास येऊ शकतात. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, ही काही फक्त नुकत्याच 10वी पास झालेल्या मुलांची स्पर्धा नाहीये. इथे स्पर्धक कोण असणार आहेत माहितीये? ज्यांचे पोलीस भरतीत थोडे थोडे मार्क कमी पडलेत किंवा जे वनरक्षक भरतीसाठी आता जीव तोडून मेहनत करत आहेत, असे सगळे दिग्गज आणि अनुभवी उमेदवार या 450 जागांसाठी रांगेत असतील. त्यामुळे ही तर फक्त 10वीच्या लेवलची परीक्षा आहे, सहज पास हो असा विचार करणं खूप महागात पडू शकतं. आणि आता ह्या समतोलाकडे बघा. एकूण 100 प्रश्न, 200 गुण आणि वेळ आहे फक्त 2 तास. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, इथे प्रत्येक विषयाला बरोबर 25% वेटेज दिलेलं आहे. म्हणजेच काय तर कोणत्याही एका विषयाला कमी लेखून चालणार नाही. 4ही विषयांना समान आदर आणि वेळ द्यावाच लागेल. मराठी आणि इंग्रजी व्याकरण, तुम्ही जर या दोन्ही भाषांची नीट तुलना केलीत ना तर एक गमतीशीर गोष्ट तुमच्या लक्षात येईल. मराठीतील शब्दांच्या 8 जाती आणि इंग्रजीतील पार्ट्स ऑफ स्पीच हे अगदी सारखेच आहेत. म्हणजे एका भाषेचा बेस व्यवस्थित पक्का केला की त्याचा थेट फायदा तुम्हाला दुसऱ्या भाषेत होतोच. हे अगदी एका नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. आता जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण नक्की काय सांगतं ते पाहूया. मराठीमध्ये सगळ्यात जास्त भर कशावर असतो तर प्रयोग, समास आणि विभक्ती. थोडा विचार करा. 25 पैकी तब्बल 12 ते 15 प्रश्न फक्त या 3 टॉपिकमधनं येणार आहेत. म्हणजे इथेच तुमच्या निकालाचा एक मोठा टप्पा पार होतो. हा खरोखरच एक गेम चेंजर फॅक्टर आहे, हे नक्की. आता इंग्रजीचं नाव काढलं की अनेकांना उगाचच घाम फुटतो. टेन्सचे मोठे नियम, ग्रामर. पण खरं सांगू, ही भीती अगदीच पोकळ आहे. कारण या परीक्षेत 50% पेक्षा जास्त प्रश्न हे फक्त व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रहावर असतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार आणि स्पेलिंग मिस्टेक शोधणं, बस एवढंच असतं. पण हो, एक वास्तव आपल्याला इथे नाकारता येणार नाही. शालेय जीवनात कधीतरी शॉर्टकट मारण्याची किंवा थोडीफार कॉपी करून पास होण्याची सवय असते. पण IBPSच्या या कडक पॅटर्नमध्ये हे असले शॉर्टकट्स अजिबात चालणार नाहीत. इंग्रजी क्रॅक करायचं असेल तर रोज किमान 2 तास प्रामाणिक आणि कडक अभ्यास हा करावाच लागेल. त्याला कोणताही शॉर्टकट नाहीये. पुढचा टप्पा आहे बुद्धिमत्ता आणि गणिताचं तंत्र. इथे खूप मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट आहे. हा विरोधाभास पहा. ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT असल्यामुळे इथे पारंपरिक गणितापेक्षा तर्काला म्हणजेच रिझनिंगला प्रचंड महत्त्व दिलं जातं. चक्क 20 प्रश्न हे बुद्धिमत्तेवर आणि गणितावर फक्त 5 प्रश्न. हा फरक खूपच मोठा आणि निर्णायक आहे, ज्यामुळे तुमची अभ्यासाची दिशाच बदलून जाते. त्यामुळे आपला संपूर्ण फोकस कुठे असायला हवा तर संख्यामालिका, अक्षरमालिका, नातेसंबंध, दिशा आणि सांकेतिक भाषा. फक्त संख्या आणि अक्षरमालिकेवरच 5-6 प्रश्न बनतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे योग्य शॉर्ट ट्रिक्स वापरल्या तर हे प्रश्न पेन न उचलता अगदी 2 सेकंदात सोडवता येतात. मोठमोठी सूत्र पाठ करत बसायची काहीच गरज पडत नाही. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, हा विषय कितीही मोठा असला तरी काही गोष्टी फिक्स्ड आहेत. आपण आदिवासी विभागाची परीक्षा देतोय, बरोबर? त्यामुळे त्या विभागाची संपूर्ण माहिती, विशेषतः कलिंग जमात, यावर अभ्यास करणं मस्ट आहे. शिवाय संविधानातील मूलभूत अधिकार म्हणजेच कलम 12 ते 35 आणि मूलभूत कर्तव्य यावर हमखास प्रश्न असतोच. हे स्किप करून चालणारच नाही. हे टेबल बघा. यावरून तुम्हाला नेमकं काय अभ्यास करायचा याचा अचूक अंदाज येईल.
भूगोलात महाराष्ट्राचे 36 जिल्हे करताना आदिवासी बहुल जिल्ह्यांवर विशेष फोकस करा. इतिहासात आदिवासी समुदायासाठी काम करणाऱ्या तत्कालीन समाजसुधारकांवर भर द्या. आणि चालू घडामोडी तिथे 2025-26च्या नव्या योजना आणि मुंबई उच्च न्यायालयासारखे सध्या चर्चेत असलेले विषय एकदम पक्के करून ठेवा. विज्ञानाची तयारी करताना एक सोपा रूल आहे. 7वी ते 10वीची क्रमिक पुस्तके वाचा आणि नोट्स काढा. पण एक गमतीची गोष्ट सांगू, पुस्तकात ते जे चौकोनात प्रयोग दिलेले असतात ना, ते आता घरी प्रत्यक्षात करत बसू नका. आपण आता मोठे झालोय. आपल्याला फक्त परीक्षेत काय विचारणार आहेत याचे हायलाइट्स काढायचेत. थोडा कॉमन सेन्स वापरला की काम खूप सोपं होतं. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, यशासाठी अभ्यासाची रणनीती. बघा, परीक्षा 10वीच्या लेवलची असली तरी स्पर्धा लाखोंची आहे. त्यामुळे अरे हा प्रश्न तर खूप सोपा आहे म्हणून हुरळून जाणं किंवा अतिउत्साहात एखादी सिली मिस्टेक करणं तुमच्या नोकरीवर पाणी फिरवू शकतं. तुमची एक छोटीशी चूक आणि हाताशी आलेली हक्काची नोकरी या प्रचंड स्पर्धेत दुसऱ्या कोणाला तरी मिळून जाईल. इथे अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी हीच तुमचा खरा बचाव करणार आहे. तर आता शेवटी एकच प्रश्न उभा राहतो. आज आपण हा जो संपूर्ण आराखडा पाहिला त्या लेव्हलची तुमची आत्ताची तयारी खरोखरच पुरेशी आहे का? या भयंकर स्पर्धेत टिकायचं असेल तर आजपासून आणि आत्तापासून एका शिस्तबद्ध अभ्यासाला सुरुवात करायलाच हवी. हा ब्लूप्रिंट डोळ्यासमोर ठेवा आणि यशाच्या मार्गाला लागा. चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात.